चला मंडळी, देवाला प्रसादासाठी किंवा मग तुमचा कोणताही उपवास असेल आणि तो सोडवताना तुम्हाला काहीतरी गोड पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने गोड अगदी मौसूद आणि लुसलुशीत असा तुपातील शिरा बनवू शकता। अप्रतिम अशी रेसिपी आहे आणि खायला म्हणाल तर एकदम चविष्ट अशी लागते। बनवायला एकदम सोपी आहे आणि अजिबात हा शिरा आहे, प्रसाद आहे, तो घट्ट किंवा कडक बनत नाही। तर यासाठी काही टिप्स सांगितले आहेत, तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे तो तुम्ही संपूर्ण बघा। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडेच वळूया। इथे मी 1 वाटी भरून जाड रवा घेतलेला आहे आणि तो आता आपण चाळणीने चाळून घेऊया। ही तर पहिली टिप सांगते की रवा घेताना जेव्हा पण तुम्ही शिरा प्रसादासाठी करता किंवा शिरा बनवता त्यावेळेस जाड रवा वापरायचा आहे। त्यामुळे काय होतं, आपला शिरा आहे तो गिजगा बनत नाही, चिकट बनत नाही आणि व्यवस्थित सुट्टा सुट्टा बनला जातो, अगदी मोकळा मोकळा। आता हा रवा आहे तो आपण चाळून घेतलेला आहे, तर बघू शकता। आता हा रवा आहे तो असाच आपण प्लेटमध्ये बाजूला ठेवून तोपर्यंत आपल्या आवडीनुसार जे काही तुम्हाला ड्रायफ्रुट्स आवडतील तर ते घ्यायचेत आणि जे मोठे ड्रायफ्रुट्स आहेत ते तुम्ही कट करून घेऊ शकता। आता इथं मी एक कढई घेतलेली आणि त्यामध्ये हे तुकडे आहेत ते करून घेतलेले ड्रायफ्रुट्सचे आणि ते याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत। गॅस आहे तो एकदम स्लो वरती ठेवलेला आहे। एक अर्धा चमचा त्यावरती तूप घालून घेतलं आणि तुपावरती स्लो गॅसवरती एकदम 1 ते 1.5 मिनिटं हे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत ते आपण भाजून घ्यायचे आहेत। भाजून घेतल्यामुळे काय होतं, त्यांना सॉफ्टनेस पण आलेला असतो, तर छानपैकी क्रंची लागतात आणि शिऱ्यामध्ये खाताना आपल्याला खूप छान त्याची टेस्ट लागते आणि तुपामध्ये तळल्यामुळे ते एकदमच आणखीन टेस्टी बनतात। आता इथे बघा आपण 1 ते 1.5 मिनिटात हे ड्रायफ्रुट्स भाजून घेतलेले आहेत आणि त्याच कढईमध्ये तेच तुपावरती मी आता हा रवा घालून घेतलेला आहे। रवा चांगला स्लो गॅसवरती चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटं लागतात रवा भाजायला, एकदम स्लो गॅसवरती भाजायचा। जसजसा रवा भाजत जाईल तसं रव्याचा कलर आहे तो चेंज होत जातो। तिथं बघू शकता सुरुवातीला पांढरा होता आणि हळूहळू जसजसा भाजत जाईल तसतसा रव्याचा कलर आहे तो चेंज होत जातो। तुमची क्वांटिटी किती त्याच्यानुसार तुम्हाला रवा भाजायला वेळ लागू शकतो। आता इथं मी थोडासा फक्त 1 वाटीचा बनवलेला आहे त्यामुळे मला कमी वेळ लागलेला आहे। आता इथं मी 2 चमचे पोहे खायच्या चमच्याने तूप घालून घेतलेला आहे आणि तूप घातल्यामुळे काय होतं, आता रवा आहे तो स्पीडनी भाजला जाईल, त्यामुळे सतत हलवत हा रवा आहे तो एकदम खरपूस सोनेरी रंगापर्यंत असा भाजून घ्यायचा आहे। तर बघू शकता एकसारखं हलवून घ्यायचंय, नाही तर खाली लागला जातो। तुपामुळे लगेच हा रवा आहे तो भाजायला सुरुवात होते। इकडे पाणी मी 2 वाट्या भरून गरम करत ठेवलेलं आहे। ज्या वाटीने मी रवा घेतलेला आहे त्याच वाटीने 2 वाट्या भरून पाणी गरम करत ठेवलेलं आहे। आता आपण काय करूया, रवा चांगला भाजत आलेला आहे, तर बघा कलर चेंज झालेला आहे। आता यावरती मी आणखीन 1 चमचा भरून तूप घालून घेते आणि 1 ते 2 मिनिटं फक्त हे भाजून घेणार आहे। फक्त तूप आहे ते या रव्यामध्ये मिक्स झालं पाहिजे, बस इतकंच। आता इथे बघा तुम्ही कलर थोडा चेंज आणखीन झालेला आहे। आता आपण हा रवा आहे तो असाच सतत हलवून घ्यायचा आणि बाजूला ठेवलेलं जे पाणी आहे ते आता आपण याच्यावरती घालून घेणार आहे। त्याच्या आधी याच्यामध्ये मी अर्धा चमच्याला पण थोडीशी कमी आहे ती वेलची पावडर घालून घेतलेली आहे। याच्यामध्ये तुम्हाला जायफळ पावडर घालायची असेल तर तीही थोडीशी तुम्ही घालू शकता। आता बघा रवा छानपैकी भाजलेला, आता त्यावर कडकडीत असं गरम केलेलं पाणी घालून घ्यायचे। मी 2 वाट्या पाणी घेतलं होतं, त्यातील थोडंसं पाणी बाजूला ठेवलेलं आहे आणि बाकीचं पाणी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। गॅस एकदम स्लो वरती ठेवायचा आहे आणि याच्यामध्ये आता मी जेवढा रवा घेतला होता तेवढीच साखर घेतलेली आहे, परंतु मी चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला सांगते याच्यामध्ये साखर किती लागलेली। आपल्याला याच्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 7 चमचे साखर घातलेली आहे। तुम्हाला वाटलं की नंतर की शिरा गोड नाही झाला किंवा तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर त्याच्यानुसार तुम्ही 1-2 चमचा वाढवू शकता। आता बघा इथं व्यवस्थित आपल्या शिऱ्यामध्ये साखर मिक्स झालेली आहे। आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि चांगले वाफलवून द्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटांमध्ये परत रवा आहे आपला शिरा आहे तो हलवून घ्यायचा आहे, नाहीतर मग खाली लागला जाईल आणि खालून कडक बनतो। आता बघा व्यवस्थित रवा आहे तो भाजत आलेला आहे, तरी सुद्धा थोडंसं आतमध्ये पांढरट राहिलेलं आहे, तर त्यासाठी मी 10 ते 20% भाजायचा, त्यासाठी राहिलेलं थोडंसं पाणी होतं ते मी यावरती घालून घेतलं आणि त्यावरती परत झाकण ठेवून घेतलेले। परत फक्त 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आणि शिरा आहे तो असा मिक्स करून घ्यायचा आहे। इथं बघू शकता ऑलमोस्ट याचा शिरा आपला तयार झालेला आहे आणि छान। दुसरी टिप इथं अशी आहे की रवा भाजत असताना रवा आहे तो स्लो गॅसवरती खरपूस भाजून घ्यायचा आहे। तर मी या स्टेजला याच्यावरती 2 चमचे भरून तूप घातलेलं आहे आणि 1 चमचा साखर घालून घेतलेली आहे। आता बघा याची कन्सिस्टन्सी कशी झालेली, एकदम तूप आहे ते सोडलेलं। सुरुवातीला एकदम तूप सगळं टाकलं ना की काय होतं, तूप सगळं जळून जातं आणि तुपाचा फ्लेवर पण लागत नाही। त्यासाठी एकदम शेवटी तूप घालायचं आणि 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही सर्व करू शकता। मी अजून त्याच्यावरती अर्धा चमचा
तूप घालून घेतलेले. तूप आपण थोडं-थोडं का घालतोय? कारण की सुरुवातीला एकदम घातलं ना, की मग ते तुपाचा अंदाज पण येत नाही. म्हणून मी थोडं-थोडं तूप याच्यामध्ये ॲड करते. इथं बघू शकता एकदम मऊसूद आणि असा तेलकट दिसतोय, म्हणजे तुपट दिसतोय असा आपला प्रसाद तयार झालेला. अप्रतिम असा लागतो चवीला आणि आत्ताच आहे ना, एकदम तुपट असा वास सुटलेला आहे. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि त्यानंतर आपण सर्व्ह करायला घेऊ. आता याच्यामध्ये तुम्हाला एक टिप सांगते, की आपला शिरा आहे, प्रसाद आहे, तो मऊसूद कसा होईल? तर त्यासाठी तुम्ही जे गरम पाणी वापरणार आहे, तर त्यामध्ये शक्यतो गरम पाणीच घालायचं आहे. या शिऱ्यामध्ये अजिबात थंड पाण्याचा वापर करायचा नाही. नाहीतर शिरा आपला एकदम चिकट बनला जातो आणि त्याला चवीला व्यवस्थित लागत नाही. तर तुमचा शिरा आहे तो एकदम मोकळा आणि तुपट व्हावा असा वाटत असेल, तर त्यामध्ये एकदम कडकडीत गरम पाणी घालून घ्यायचं आहे. ड्रायफ्रुट्स तुम्हाला किती पाहिजेत, किती प्रमाणात पाहिजेत ते तुम्ही कमी जास्त करू शकता. साखर तुम्हाला किती पाहिजे तीही तुम्ही कमी जास्त करू शकता. आता इथे बघा आपला प्रसादाचा शिरा आहे तो तयार झालेला आहे. चवीला म्हणाल तर अप्रतिम असा लागतो. नक्कीच ही रेसिपी एकदा बनवून बघा आणि रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा, म्हणजे तुमच्या एका कमेंटमुळे मला खूप मोठं प्रोत्साहन भेटेल मला नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी. चला तर आता आपण देवबाप्पाचा प्रसाद आहे तो तयार करूया आणि देवाला दाखवूया. अप्रतिम असा हा प्रसाद तयार होतो. मंडळी, त्याचबरोबर आपण तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर ही रेसिपी नक्की बघा. अप्रतिम अशी ही रेसिपी आहे आणि जस्ट मी अपलोड केलेली आहे. तर ही रेसिपी संगीता सोमी किचन वरती जाऊन तुम्हाला पाहता येईल. ही रेसिपी आहे तुम्ही एक नाही, दोन नाही, प्लेटभर खाल्ली तरी सुद्धा तुमचं मन भरणार नाही. तर त्यासाठी व्हिडिओ नक्की बघा.